शॅम्पू केला की सगळं ऑइल निघून जातं ऑटोमॅटिक. तर आहे ना स्कार्फला छान असं ऑइल करून घ्यायचं, असं असं छान. आज ब्रश पण काढलेला हे बघा. तिथे कसं झालं की बारीक बारीक आहे ना, आमच्याकडे बादळ म्हणतात, तुमच्या अशी इथून तिथून सावली पाहिजे ना, बरं वाटतं, म्हणजे असं बरं वाटतं जरा ट्रॅव्हलिंग. सर पुणे तर मेट्रोचं नाव माहिती, तिथून बघा अशी मेट्रो जाणार, आमच्या जवळूनच जाणार, पण कधी काम माहीत नाही. आणि तेच ते रेस्टॉरंट आम्ही नेहमी जेवायला येतो, पाठी दिसते बघा. किती दिवसापासून काम चालू, 2-3 वर्षापासून झालं. हा अहो, बलून्स कुठे, बलून्स तिकडे मागे है ना. काय ते हे इकडे परत का झोपा. बरं शांत बसायचं. साक्षी झालं, संपलं, झालं, काहीच नाही झालं. चला उठा. कसं चल ये चल. आज तू अजून पाणीच पित नाहीये, काय करायचं. अरे म्हणजे मध्ये आम्ही खूप परेशान झालो होता त्याच्यामध्ये. पाण्यामध्ये एक दिवस पिलं जिरं पाणी पिलं, एक दिवस, दुसऱ्या दिवस नाही ना, काय करायचं. काय करू रे. निघतोय च थोडं पण खाल्लं त्याने, एवढं काय. दही भात. हो दही भात देतो. मस्त लागेल. थोडं तडका द्यायचं दह्याला वगैरे असं. म्हणजे आधी साधे ट्राय करू, कारण की त्या दिवशी तिने ते खाऊन घेतलं ना, काय ते बीट. तोंड धुतलं का त्याच थोडं. हो. केवढं खरकट राहिल्यावरून ते वाळलं की ते होतं ना. चल जाऊ दे, आता बेट वाईप्सने करते. झाला तिथलं काम. आता घरी थोडंसं मला क्लीन करायला लागेल. प्रभू देसाई येतात ते म्हटलं. आत्ताच घरी आलो आणि अवनी खूप चिडचिड केली गाडीमध्ये. आणि फीड वगैरे त्याने थोडंसं सॅरला तिथेच खाल्लेलं हॉस्पिटलमध्ये. आणि आल्याला पहिलं ऑमलेट बनवलं, डाळ वगैरे बनवून ठेवलेली होती काकूने. राईस मी लावून गेली होती. आता तो खूप चिडचिड करतो म्हणून वरून त्याला झोपायला गेला. झोपला म्हणून वरून बोलला की तू जेवण वगैरे करून घे. आणि आज जेवणामध्ये दाल राईस, भेंडीची भाजी, चपाती आणि ऑमलेट असं आहे. आणि असं बाहेर कुठून आला ना की खूप भूक लागते, माहीत नाही का. तर त्याच्यामुळे म्हटलं आता जेवण वगैरे करते. इतकं ऊन आहे, खूपच गरम होतं. मग नंतर भेटते. झाली का म्हणा, आवडली का तुम्हाला, त्यांना आवडली का तुम्हाला, छान छान आहे का, छान छान आहे, एकदम छान. जाईल तर मी पण दूध घेतोय, मी पण दूध घेतोय. मी मोठं झालं की मग मी घेईन कॉफी. आता माझ्या पायावर किती चढायचं रे, किती वर चढणार. त्याचा फुल प्लॅन चालू आहे तिकडे जायचा. कुठे, काकूंकडे ना. नाही ते नका, तिथे नका पप्पा ते लक्ष दे. त्याचं लक्षही नव्हतं, काकूंकडेच लक्ष होतं. हो देते बाबा, घेईल थांब तोंडात. कप पाहिजे तुला, कप पाहिजे, कप पाहिजे. देऊ
त्या काकू पण पितात बोलली तू पण घे. हे बघ त्याने असं छान समोरचं कलेक्शन आहे. किती मस्त आहे ना तुझ्यासाठी बाळा. हे आणि हे याला हा कलर फारच आवडतो. हे माझ्यासाठी आहे बाळा. तुझ्यासाठी नाही आहे, आव्यांसाठी. गिफ्ट असतं बाळा हे. आव्यांसाठी येते. एक बाळासाठी आणि एक बाळाच्या मम्मासाठी असतं. अवेश बोल. अवेश बोल. कॅच कॅच केलं. कॅच कॅच केलं. हेअर्स जे आहेत ना हेअरकट पण केलेला एवढं छान नाही केलेला पण एवढे छान मेंटेन करण्यासाठी ना मला असं हेअर ऑइलिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की मी माझी हेअर ऑइलिंग कशी करते. तर नॉर्मली म्हणजे पहिल्यापासूनच मी हेच ऑइल वापरते. त्याच्या आधी मी पॅराशूटचं वापरलेलं बट जेव्हा मी डिलिव्हरीनंतर ज्यावेळेस बॉडी मसाजसाठी असं ऑइल घेतलेलं मग त्यावेळेस हेच यूज केलेलं आणि मग हेच सेम हेअरसाठी पण यूज केलेलं. तर ज्यावेळेस मी हेअरकटला गेलेली त्यावेळेस माझा तो हेअरकटवाला जो आहे त्याने पण तारीफ केलेली माझ्या हेअरची म्हणजे हे जे दाट केस वगैरे जे आहेत ते कसे आहेत. तर मग मी त्याला सांगितलं की असं असं तर म्हटलं तुमच्याशी शेअर करते. तर मी काय करते नॉर्मली रात्रीच हेअर ऑइलिंग करते. जर दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचं असेल तर हे मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. बट जर दुसऱ्या दिवशी सकाळी जर मला हेअर वॉश करायचं असेल सपोज आता मला 10 वाजता करायचं आहे सकाळी तर मी काय करते 7, 7:30, 8च्या आसपास आहे ना असं छान ऑइलिंग करून घेते. आता नॉर्मली आपल्याकडे तेवढा टाईम पाहिजे 1.5 तासाचं वगैरे म्हणजे छान केसांमध्ये ना ऑइल असं मुरलं पाहिजे. तर मी केसांचा असा नाही विचार करत की ऑइल निघेल की नाही. छान शॅम्पू केला की सगळं ऑइल निघून जातं ऑटोमॅटिक. तर आहे ना स्कार्फला छान असं ऑइल करून घ्यायचं असं छान पूर्ण ऑइलिंग करून घ्यायचं हे असं म्हणजे मग आहे ना केस पण छान राहतात आणि त्यांना पोषण पण मिळतं आणि ड्रायनेस मेन म्हणजे केसांचा ना कमी होतो ह्याने आणि नॅचरल जी शाईन आहे ना ती येते. तर मी असं छान आहे ना अशी ऑइलिंग करून घेते मागून पुढून वगैरे. आणि अजिबात असं नाही की तेलकट राहतील मग बाहेर जायचं असा विचार नाही करायचा. जर आपल्याला आपले केस छान ठेवायचे आहे ना तर नॉर्मली बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की असे खाली केक तेल लावायची गरज नाही आहे. असं नाही आहे. सगळ्या केसांना तेल लावायचं. तर मी तर असं करते म्हणजे जर माझे जे केस आहेत एवढे छान आणि मेंटेन मी ठेवलेत ते ह्याच्यामुळेच ठेवलेत की मी सगळीकडनं ऑइलिंग करत असते. आणि ज्यावेळेस आपण ऑइलिंग करतो ना असं थोडंसं बघा अशी खाज वगैरे सुटल्यासारखं फील होतं. तर म्हणजे तुम्हाला आता याची गरज आहे हेअर वॉशची वगैरे प्रॉपर छान सगळं साईडने अशी ऑइलिंग करायची. त्याच्यामुळे हे पण होणार ते आणि दुसरी गोष्ट मग ते न्यूज कळली का सोया आणि मक्याची नाही त्यांची किमती जवळपास तुमच्या घरामध्ये कोणी करणार असेल तर अतिउत्तम. माझ्या घरात नाहीये कोणी करणार असं. अहो पुढच्या वर्षीपासून चायनामध्ये मका म्हणजे या वर्षी त्यांनी जो मका लावलाय ना त्यांनी एवढा मका लावलाय की म्हणजे जगाच्या 30% एक्सपोर्ट करू शकतात. इथं ना मला लागलेलं लहानपणी पुढच्या वर्षी त्यांचा पडलेली तारीख आहे की जगाला 60% मका एक्सपोर्ट करायचं. असं छान ऑइलिंग करायचं तर मला करायची गरज आहे. 60% मका चायना देणार. तर मला इथे असं वाटतं की ती लागलेली आहे तर मी लगेच असं किंमत काढली ना म्हणजे गुणीची क्विंटलची हे असे करून घेते. आणि तुम्हाला मसाज करणारा जर कोणी असेल घरी तर अतिउत्तम. तर छान असं मसाज करायचं. 100 किलोला नाही प्रोडक्शन कॉस्ट नाही त्यांचं प्रोडक्शन कॉस्ट 150. जरी माझा फेस ऑलरेडी ऑइली आहे पिंपल्स वगैरे तरी मी माझं हेअर ऑइलिंग करायला सोडत नाही. कारण
हे मस्ट आहे असं त्यांचं हे ऑइलिंग करणं, तरच माझे केस असे हेल्दी शायनी असे राहतील. हे बघ अहो नाही तसं नाही. अहो पण तेच तसं नाही ना गोविंदा. गोविंदा त्याचं म्हणणं काय, जगाला जर 100% जर मका लागत असेल, आम्ही त्याच्यातले 60% मका आम्ही एक्सपोर्ट करू. आणि वरूनचा कॉल चालू आहे त्याच्यामुळे भावासोबत, त्याच्यामुळे तो आवाज थोडासा येईल. सो प्लीज इरिटेट होऊ नका. नॉर्मली ना माझे जे पिंपल्स आहेत ते इथे असे ना व्हाईट हेड्स वगैरे येतात, इवन इथे असे येत असतात. तर छान क्लीन ठेवलं, फेस वॉश वगैरे करून तिथे जातात असं काही नाही आहे. तर मी काही क्रीम्स वगैरे पण वापरते त्याच्यासाठी, म्हणजे ज्या पिंपल्स येतात तर पिंपल झाल्यानंतर ते लवकर बसण्यासाठी. काल तर परवा इथं आली आजच बसून गेली आहे, त्यासाठी वरून मला एक क्रीम रिकमेंड केली आहे आणि डागांसाठी एक वेगळी आहे. तर असं मी तुमच्याशी ते वेगळं एकदा शेअर करेल की मी पिंपल्स पटकन बसण्यासाठी कुठली यूज करते आणि डाग जाण्यासाठी कुठली वापरते आणि बाकीचे सनस्क्रीन कुठली वापरते हे मी तुमच्याशी नंतर शेअर करेल. आधी आपलं महत्त्वाचं हेअर्स. छान. असं म्हणणं आहे की हे ते लोकांनी हे दोघं जास्त प्रोड्यूस करतात, त्यामुळे आपल्या लोकांनी दुसरीकडे सक्सेसफुल झाले आता पूर्ण. आता धान्य आहे की नो 9:15 झालेत. हो आता मी लाईक 89 वगैरे आंघोळ झाल्यावरच मी माझे केस हेअर वॉश करेन प्रॉपर. आता लगेच काय करणार नाही, कारण मला वेळ द्यायचा माझ्या केसांसाठी. जास्त काही करायची नाही, पण आता काय लगेच ऑफिस वगैरे नाही, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आरामात करायला मिळतात मला. त्याच्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका. जसे ऊन वाढलं की कांद्याचे आवक कमी, लोक आधीच विकून टाकतात ना कांदा उन्हाळ्याच्या आधी. तर असं छान ऑइलिंग करून घ्यायची. लोक कांदा विकणे बंद करून टाकते, घेणे बंद करते. असं घेत राहतील पण विकणे बंद होईल असं अंदाज आहे. आवक कमी त्यांचा अंदाज आहे की 15 हेअर ऑइलिंग झाली. आता माझं फेवरेट लिंबू पाणी मला ऑलरेडी वरून करून ठेवलेलं. तर हे लिंबू पाणी, त्याच्यानंतर जिरा पाणी, हे माझं चालू करणार मी. बऱ्याच छोट्या व्हिडिओजमध्ये मी टाकलेलं की मी हे याच्यापासून दिवस माझा स्टार्ट करते, बट म्हटलं आज लॉंग व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. तर याच्यामध्ये लिंबू, मध आणि साखर वगैरे नाही आणि कोमट पाणी, हे माझं बऱ्याच वर्षापासून चालू, म्हणजे 2-2.5-3 वर्ष झाले असतील. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ना डिलिव्हरी नंतरच मग मी हे चालू केलं. हे डायजेशनसाठी वगैरे मस्त आहे आणि वेट लॉससाठी पण भारी. तर ह्याच्यामध्ये आज मला नाही माहिती वरून जिरा वॉटर्स टाकलं होते. नॉर्मली मी मेथी दाणे आणि आपला आपण काय टाकतो ओवा, मेथी दाणे, ओवा आणि जिरा, या तिन्ही गोष्टी मग मी याच्यामध्ये टाकत असते. हे वेट लॉससाठी खूप फरक पडणार आहे आणि ब्रेस्ट फिडिंगसाठी पण छान. तर चलो हा ब्लॉग मी पुढे कंटिन्यू करते. 100% की त्याच वेळेला 2.25 वर्षात झाल्यानंतर ती पोरं चालला लागली होती. ते समोर ते गार्डनमध्ये येतात आजी आजोबा घेऊन त्या एका पोराला. त्यामुळे मला म्हणे 2.25 वर्ष झाली आहे. चालण्याच्या बाबतीमध्ये चालू शकेल तो लवकर. ती सोनियाचा भावाची मुलगी ती 2.25 वर्षात असताना काहीतरी बोलायला लागली. तो होतं ती सांगत आहे ना सोनिया. इथे ना आम्ही जे अंथरूण पांघरांचे जे कपडे असतात ना ते मी इकडे ठेवत असते. तर आऊचे काही एक्स्ट्राचे जे डायपर्स असतील किंवा वाईप्स वगैरे जे असतील ना ते इथे असतात आणि माझा लॅपटॉप असतो मेन म्हणजे त्याची बॅग असते आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर बऱ्याचशा गोष्टी मी आता बेडमध्येच ठेवून दिल्या आहेत. पण बऱ्याच दिवसापासून इथे खूप सारी धूळ साचली होती. तर म्हटलं चला आज वरूनचं तर वॉर्डरोब नेहमी सेट केलेलंच असतं, पण वरची जिथे धूळ वगैरे जी आहे ती थोडीशी क्लीन करून घेऊयात आणि त्याचे काही गोष्टी डिस्कार्ड करायच्या होत्या. जसं वॉच वगैरे आहेत ना तो वापरतच नाही तसं म्हणजे मेन म्हणजे. आणि 1-2 वॉच असे की त्याला गिफ्टमध्ये मिळालेत पण ते फार जुने झालेले आहेत, त्याचे सेल वगैरे सगळं बंद पडले. तर म्हटलं बंद घड्या नको ठेवायला, उगाचच निगेटिव्हिटी वाढत जाते. तर मग थोडं वरची वर क्लिनिंग करून घेतलं आणि
त्याला विचारूनच त्याच्या गोष्टी मी डिस्कार्ड करत असते. मनाने काही करत नाही, कारण प्रत्येकाला त्याची स्पेस हवी असते, त्याच्या गोष्टीची आवड असते. तर विचारल्यानंतरच मी हे करत असते. किती पण मला गोष्टी नको असतात, पण मी त्याला एकदा विचारते. जे कोणी असो, पप्पा असतील किंवा वरून असेल, त्यांना विचारल्याशिवाय त्यांच्या गोष्टीला हात पण लावत नाही आणि ते काढत पण नाही. तर हे जे वाईप्स वगैरे आहे ना, ते खोकं 2-3च राहिले होते वाईप्सचे पॅक्स, म्हणून ते खोकं डिस्कार्ड करून टाकलं. आणि माझे ज्या पांघाचे जे पांघून आहे ते खाली छान असं ओल्या कपड्याने क्लीन करून घेतलं आणि ते सुकेपर्यंत वरचं साफ करून घेतलं. आणि मग उशा वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या. काहीच नाही, कसं ठेवतो ना अरे यार, त्याचं काही यूजच नाही बेबी. एवढं चांगलं आहे तुझ्याकडे. आता तू ते जेवढं छान घ्यायला घेते तेच वापरत नाही, तेव्हा हे असं तरी वापरत. हवं तर हे चांगलं घे, चांगलं आहे, ते टाकून देऊन टाकते कोणाला तरी. कोणाला देणार? असं तोडलेलं मोडलेलं कोणाला देणार? तुझी पॉझिटिव्ह एनर्जी ती दुसऱ्यांना ट्रान्सफर होईल त्या वेळेला. बघ, मला हे ओके वाटलं, हे ठेवू आपण. ते घेऊन ते नको ठेवायला. बघू, त्याचं सगळंच गेलंय बेबी. त्याच्यामध्ये एवढं प्रिपेअर करायला दुसरं सेकंड हँड काढा येऊन त्याचं फ्री आलं होतं बेबी. कोणी दिलं? हा, कोणी हे बघ, गिफ्ट नाही हे ना. हा बघ, ह्याचं परफ्यूम घेतलं तू 999 फ्री होतं. हे पण पिशा पण टाकलं नाही, पिशव्या राहते ते पुढे ठेवले. हे पिशव्या भेटत नाही बेबी, जाड प्लास्टिक आहे. ठीक आहे. नाही बेड कपडे पप्पा ऐका ना, हे टाकून खराब झालं. काहीच नाही राहिलं. चल हे कर. हे कुशन ठेवतो. नाही, काहीच ठेवू नको. ही कुशन काही गरज नाही, काय उपयोग नाही त्याचा. बरं काम करते, खोकं मला दे माझं. आज कार्पेट आणि गॅलरीची स्लाईड ज्या विंडोज आहे त्याची स्लायडिंग क्लीन केल्यात. आणि मला तुम्हाला दाखवायचं. मी मास्क मुद्दाम लावला आहे कारण मला माहिती खूप धूळ असणार आहे. आता तुम्हाला दाखवते. त्यासाठी हा ब्रश पण काढलेला आहे, हे बघा. तर ही एवढी धूळ निघाली आहे खाली बघा, मला दिसते का? म्हणजे अशी ब्रशनी हे करून घेणार, काढून घेणार याच्यातून. केवढी धूळ निघाली. आणि मास्क का लावला आहे? कारण इतकी धूळ आहे. तुम्हाला याच्यामध्ये किती दिसते माहीत नाही फोनमध्ये, बट असं मी जेव्हा करते ना तर खूपच बारीक धूळ आहे. मास्क लावला आहे. त्यात तुम्ही म्हणाल मास्क लावून काम करते, असं नाही आहे. कारण मी जर आजारी पडले तर बेबीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. हे सगळ्याच मॉमीज समजू शकतात. आई मॉमीज ज्या कोणी आहेत त्या. जसं आपण पीठ काढतो ना, तर पीठ काढल्यानंतर कशी धूळ अशी येते, तसं येते. पीठ कसं येते आम्हाला तसं येते. सगळं पटपट करून घेते. ब्रश पूर्ण खराब झाला. माझ्या हाताची धूळ बघा, ब्रश केवढा खराब झाला आहे. बघा, मातीच माती. एवढी धूळ. तर गॅलरी आणि थोडा ब्लो केला होता 1-2 ठिकाणी. आणि ही माती बघा, खालची पावडर डस्ट. लक्षात झालं असते. आणि हे मी लावलं होतं फिल्टरहून एवढी निघाली आहे. तर येते कुठून एवढी घाण कळत नाही बाबा. तर मला हे सगळं डस्टबिनमध्ये टाका. एवढी पप्पा
इकडे आलो. पप्पा फोन लागत नाही हो सिक्युरिटीचा. सिक्युरिटीचा फोन लागत नाही म्हटलं. 198 ला लावला होता. 198 नाही का? 190 लावा म्हणा, कचरा घेऊन जा बाहेरचा सांगा फक्त. कोणी असेल तर पाठवून द्या. कोणाला पाठवायचं? कचरावाल्यांना हो असेल तर पाठवून द्या बस. याला सांगा. कोणाला? सिक्युरिटी मॅनेजर. मग मी तेच तर सांगते ना, ते रिंग पण वाजत नाही. आंघोळीच्या आधी सगळं आवरून घेतलं. आता नेमकं काकू नाही आहेत, त्यांचा मला आत्ता फोन आलेला. तर आता झाडून पुसून सगळं घेते, मगच आंघोळ करणार. कारण परत सगळी धूळ अंगावर येणार आहे. मला एक तर माझा हेअर वॉश करायचं आहे. तर कार्पेट डीप क्लिनिंग झालं. त्याच्यानंतर वॉर्डरोब केलं. मेन म्हणजे ना, जिथं आम्ही गहू वगैरे या सगळ्या गोष्टी ठेवतो ना, तर तिथे कसं झालं की बारीक बारीक आहे ना, आमच्याकडे बादळ म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगा. ते बारीक बारीक किडे जे आहेत बादळ, ते खूप सगळे असे त्या ड्रॉवरमध्ये झालेले. आणि मग मी कपड्याने, त्याचं हाईट असल्यामुळे कपड्याने जरी पुसायला गेलं ना, ते एवढं खास होत नव्हतं. तर मग म्हणून त्याच्यासाठी खास व्हॅक्यूम केलेलं. पण व्हॅक्यूम काढल्यानंतर मन भरत नाही. मग हे कार्पेट, त्याच्यानंतर विंडोची स्लायडिंग वगैरे, फ्रीजच्या साईडचं वगैरे सगळं क्लीन केलं. तर माहीत नाही, हे नेहमी म्हणजे किती पण आता पॅकिंग गहू असतो तरी पण आहे ना, त्या गव्हाच्या आतमध्ये नाही होत किडे, बाहेरून किडे होतात. आणि वॉर्डरोबचे आहे ते लाकडाचे आहेत, मे बी त्याच्यामुळं होत असेल. तर म्हणजे कुरडई झाली किंवा पापड झाले, त्याच्यामध्ये ना लगेच किडे व्हायला लागतात. त्याच्यामुळे ते लवकर लवकर आम्हाला संपायला लागतात. त्याच्यामुळे आम्हाला जेवढं पाहिजे ना, आम्ही तेवढेच नेहमी घेऊन येत असतो. आणि दुसरी गोष्ट, आईने ना डाळ बाटीचं वगैरे पीठ आणून ठेवलेलं, त्याच्यामध्ये पण ते बारीक बारीक फ्लाईज झालेल्या. आणि त्या अशा ना उडत होत्या घरभर. तर मला त्याचा कॉज कळत नव्हता की नेमकं कुठून येतं ते. जेव्हा मी आता साफ करायला गेलं तेव्हा कळलं की त्या पिठाच्या याच्यातून पण ते बारीक बारीक किडे झाले. तर काहीच दिवस झाले नाही, आत्ता रिसेंटली ती येऊन गेली ना, तेव्हाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर एकदा दालबाटी झाली. म्हटलं आता करूयात, आता लगेच नको करायला एवढे हेवी आयटम्स. तर ते फ्लाईज बारीक बारीक त्या झाल्या, म्हणजे अशा त्या उडतात तशा झालेल्या. त्याच्यामुळे मग आज ते सगळं डिस्कार्ड केलं. म्हणजे लिटरली ती सगळी एवढी रिलायन्सची पिशवी भरली मी, सगळं सामान त्यात टाकलं आणि डायरेक्ट बाहेर ठेवलं, तर कचरेवाले घेऊन जातील. तर तुमच्या तिकडे पण असं जर होत असेल असे बारीक किडे किंवा मग त्या फ्लाईज वगैरे, तर तुम्ही काय करता त्याला रिड्यूस करायला, तर मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे मग मी त्याचा यूज करू शकते. कारण बाकीचं तर फ्लाईज होण्यासारखं असं दुसरं काहीच नाही आहे आयटम घरामध्ये. कारण मी नेहमी फ्रिक्वेंटली त्या गोष्टी काढून टाकत असते, एक्सपायरी झालेल्या किंवा असे काही आयटम्स पिठाचे वगैरे असले ना, ते लवकर संपवते. पण ह्याच वेळेस असं राहिलं आणि त्याच्यामुळे असं झालं. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, जर फ्लाईज अशा होत असेल तर काय करायला पाहिजे ते एक. आणि आता आवरून घेते, आंघोळ वगैरे राहिली, आता 11:15 वाजत आले. व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करून जा.